नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. गप्पा टप्पामध्ये आज आपण एका निसर्ग सखीशी गप्पा मारणार आहोत. खरं तर तुम्ही हिला इंस्टाग्रामवर, यूट्यूबवरती सतत बघता आणि तिचा आवाज ही तिची खरं तर ओळख आहे. एक सुरुवातीचा शब्द आणि आता पुढे काय होणार आहे हे तुम्हाला कळतच असेल. आणि आज अशाच आपण निसर्ग सखीशी गप्पा मारण्याचा एक योग असा आहे की आपल्या श्री कांचन हॉटेल अँड रिसॉर्ट या प्रॉपर्टीमध्ये ती आलेली आहे आणि म्हणून आपण आज तिच्याशी छान अशा रंजक गप्पा तिच्या प्रवासाविषयीच्या मारणार आहोत. तर मी पहिल्यांदा तिचं स्वागत करते. हॅलो मुक्ता. हॅलो. जी तुझी स्टाईल आहे त्याच स्टाईलने मी तुझं स्वागत केलेलं आहे. की एकदा हॅलो मुक्ता, हॅलो मी मुक्ता हे आलं की पुढे आता आपण काहीतरी वेगळं बघणार आहोत ह्याची जाणीव सगळ्यांना असते. आणि तुझे फॉलोअर्स म्हणा किंवा तुझे फॅन म्हणा या गोष्टी अगदी बघत असतात आवडीने. हो हो. सुरुवातीला मी तुला विचारेन की ठिकाण तुला निवडतं की तू ठिकाणाला निवडतेस? तर भटकंती करताना या दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे कधी कधी ठिकाणही निवडतं आणि कधी कधी मी ठिकाणाला आवर्जून भेट देतेच. अशा दोन्ही गोष्टी झाल्या. तर ठिकाण मला बोलवतो याचा अनुभव मला 2 वेळेस आला. एक म्हणजे गिरनारची यात्रा करताना आणि दुसरा अनुभव आला ताडोबाला. कुठेतरी काही वर्षांपूर्वी असं होतं, माझा मामा दत्तभक्त आहे तर त्याच्याकडून मी गिरनार विषयी ऐकलेलं आणि गीर अभयारण्य याविषयी सुद्धा मी ऐकून होते. तर कुठेतरी ती इच्छा होती की मला त्या ठिकाणाला जायचंय, पण असा योग येत नव्हता. म्हणजे आपण किती प्रयत्न केले तरी बोलावणं येत नाही ना, तसं होतं. पण अचानक मागच्या वर्षी मामाचा फोन आला की आपण ट्रिप प्लॅन करतोय, तू येतेस का? अरे वा. आणि मग जाऊन आलो आणि तो अतिशय दैवी अनुभव होता. आम्ही रात्री म्हणजे साधारण 12 वाजता गिरनार चढायला सुरुवात केली होती आणि सकाळी दर्शन घेऊन आम्ही परतत होतो. तर इतका अप्रतिम सूर्योदय आम्हाला बघायला मिळाला. म्हणजे फारच दैवी होता. म्हणजे ते बोलावणं आलं की तुम्हाला अशा पद्धतीनं काय म्हणायचं, एक गिफ्ट दिलंय, निसर्गाने दिलेलं गिफ्ट आहे. तसं होतं. आणि ताडोबाला सुद्धा सेम एक्सपिरियन्स आला. मला ताडोबाला 3-4 वर्ष मी जायचा प्रयत्न करत होते पण काही जुळून येत नव्हतं. पण अचानक माझाच एक मित्र वाईल्ड लाईफ टूर अरेंज करतो. मग तो म्हटला की येतीस का सोबत, एक सीट रिकामी आहे. तर म्हटलं की हा येते, जायचंच आहे. आमच्या 3 सफारीज पहिल्या ड्राय गेल्या. म्हणजे फारसं वाघांचं असं सायटिंग झालं नाही, पण आम्हाला अस्वल, त्याचे बछडे आणि बरेचसे पक्षी खूप सुंदर दिसले. पण वाघ हा तिथला काही दिसला नाही. पण शेवटच्या 2 सफारीत 1.5 तासात आम्हाला 8 वाघ दिसले. अरे वा. आणि ते छोटा मटका जो तिथला प्रसिद्ध वाघ आहे तर त्याचं दर्शन झालं आणि खूप सुंदर अनुभव होता ताडोबाची ट्रिप. आणि दुसरा एक्सपिरियन्स म्हणजे मी ठिकाणाला कशी निवडते, तर त्याविषयीचं असं आहे की मला सुरंगीच्या फुलांविषयी खूप कुतूहल होतं आणि तर मी यावर्षी ठरवलं की मला तो एक्सपिरियन्स घ्यायचाच आहे. तर त्यासाठी मी भरपूर आटापिटा केला. म्हणजे ते ठिकाण निवडलं. मला त्यानंतर तो रिसर्च करताना असं कळालं की सुरंगीचं गाव म्हणूनच वेंगुर्ल्यात एक गाव आहे असोली म्हणून. तर तिथं मी गेले होते आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. म्हणजे तिथले होमस्टेज, काही एक होमस्टे होता तिथे मला जाणं झालं नाही, मग दुसरा होमस्टे निवडला. तर असं बरंच जुळवून तो एक्सपिरियन्स मी शेवटी घेतलाच आणि लोकांनीही त्याला खूप छान प्रतिसाद दिला त्या व्हिडिओलाही. खरंच. म्हणजे तुझे हे जे अनुभव आहेत ना ते खूप साध्या पद्धतीने जेव्हा समोर येतात ना तेव्हा ते खूप आपलेसे वाटतात. जसं तुझ्या बायोमध्ये तू लिहिलंयस की डोळस भटकंती. म्हणजे तुझं जे बायो मध्ये जे वर्णन आहे ते डोळस भटकंती. खरं हा शब्दच खूप अट्रॅक्टिव्ह आहे की नुसतं फिरायचं नाहीये, कुठेतरी त्यामागे काहीतरी थॉट आहे आणि त्या थॉटनुसार तू फिरतेस. काही ठिकाणं तू अशी सुद्धा निवडली आहेस जे माहिती नव्हती आणि नंतर लोकांना माहिती झाली की अरे हे इकडे आहे, हे असं पण आहे. तर या बाबतीत आहे. पण हे सगळं करताना यामागे तुझा अभ्यास असतो का? हो हो. आणि ते कसं शोधतेस तू? आता कसं झालंय की सोशल मीडियामुळे आपल्याला बरीचशी माहिती जास्त मिळतीये. ज्यावेळेस सुरुवातीला चॅनल चालू केलं त्यावेळेस मी कोल्हापूर पासूनच सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी कोल्हापूर विषयी शोधू लागले, बरीच पुस्तकं वाचू लागले, त्यावेळेस मी ज्या शहरात वाढलीये तेच शहर मला नव्याने भेटलं आणि वेगळ्या नजरेतून मला कोल्हापूर दिसायला लागलं. आणि पन्हाळ्याचा माझा एक मित्र आहे तर त्याच्यासोबत मी पन्हाळा फिरले आणि पन्हाळ्याची एक अपरिचित बाजू मला बघायला मिळाली. तिथलं जे दुर्गशास्त्र आहे, दुर्ग बांधणीचं शास्त्र आहे ते माझ्यासमोर उलगडलं आणि फक्त हिल स्टेशन म्हणून पन्हाळा प्रचलित होऊ लागला होता. तर
त्याचा इतिहास आणि हे माझ्यासमोर अवतरला पूर्णपणे. तर अशा अनेक ठिकाणांविषयी ती गोष्ट झालीये. म्हणजे मी जी ठिकाणं निवडते ना, तर त्या ठिकाणाचा इतिहास असतो, त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थिती असते, तिथली संस्कृती असते. तर त्याविषयी मी आधी जाणून घ्यायचा प्रयत्न करते, तिथल्या लोकल सोबत फोन करून किंवा पुस्तकं वाचून ते मी समजून घ्यायचा प्रयत्न करते आणि मग त्या ठिकाणाला भेट देते. आणि ते दिसतं, म्हणजे ती माहिती असते ती वरवरची नसते, तर त्याचं एक मागे सगळं माहिती आहे, म्हणजे माहितीपूर्ण जे आपण म्हणतो असं ते एक आपली भटकंती असते. बरं मला तू सांग, आता लॉकडाऊन नंतर अनेक इन्फ्लुएन्सर, अनेक युट्यूबवर म्हणा, म्हणजे हे सगळे आपल्याला दिसायला लागले. आधी त्यांचं काम काहींचं होतं, काही तिथपासून तयार झाले की बाबा आता काय करायचं, तर हे करून बघूया याच्यामध्ये. तू पण युट्यूबर आहेस, इन्फ्लुएन्सर आहेस, आणि काय असतं की आपण युट्यूबवर अपलोड एखादा व्हिडिओ करतो, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी प्रेरणा आपल्याला मिळावी लागते, बरोबर? तुला कधी वाटलं की आपण हा व्हिडिओ आता युट्यूबवरती अपलोड करूया, आणि तेव्हा तुझ्या डोक्यात होतं का की मी आता युट्यूबरच होणार आहे? नाही, माझं आणि युट्यूबचं म्हणजे फारसा संबंधच आला नव्हता. माझा नवरा आहे रोहित, जो व्हिडिओचं शूटिंग, एडिटिंग हे तो सांभाळतो बाजू, तर त्याला युट्यूब विषयी बरंच माहिती होतं. माझी बॅकग्राऊंड थोडीशी काय म्हणायचं की ऑर्थोडॉक्स आहे, त्यामुळे मोबाईल आणि युट्यूबशी संबंध खूप माझा उशिराने आला. मला असं वाटायचं की युट्यूब आपल्याला पैसे देतं, म्हणजे चॅनल्स जशी चालतात टीव्हीवरची तशा पद्धतीनेच युट्यूब चालतं, काही ठराविक लोकांना ते देतात आणि मग ते शोज करतात, असं माझ्या डोक्यात चित्र होतं. पण मला खूप नंतर त्याविषयी समजलं. मग वेगवेगळे व्लॉग्स मी बघू लागले, आणि ज्यावेळेस मी सुरू केलं चॅनल त्यावेळेस मला कल्पना नव्हती की पुढे वाढेल असं वाढेल, असं डोक्यात नव्हतं. मला एक हे होतं की आमच्या दोघांची ही बॅकग्राऊंड आहे ती थिएटर आणि फिल्म मेकिंगची आहे, तर आम्हाला एक ट्राय करून बघायच्या होत्या गोष्टी. आधी आम्ही सोशल मीडियासाठी ऍड वगैरे करायचो, पण स्वतःचं एक म्हणणं, असं स्वच्छंदी मांडणं असतं ना, तसं आम्हाला करून बघायचं होतं. त्यामुळे युट्यूब आम्ही निवडलं, आणि त्याला फिल्म मेकिंग आवडतं, मला प्रवास करायची आवड आहे, तर या आवडींचा संगम होऊन हे चॅनेल काय म्हणायचं जन्माला आलं म्हणून आपण. तर पहिला व्लॉग खूपच बापरे, मला काहीच माहिती नव्हतं, कॅमेरा फेसिंगची ही तयारी नव्हती, तर अडखळत ही जर्नी सुरू झाली. बरं, काय म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं एक आपली मराठीत म्हण आहे. म्हणजे लहानपणी ते काय होणार मूल वगैरे ह्याचे एक अंदाज बांधले जातात, आणि पुढे पुढे जसं शाळेत जातं किंवा तर त्याच्या आवडीनिवडीनुसार एक ठरवलं जातं की हे पुढे जाऊन मूल हे करेल. आणि कुठच्याही गोष्टीची किंवा करिअरमध्ये आपण पुढे जातो तर एकतर बालपणापासून आवड असावी लागते, किंवा मोठेपणी जाऊन आपलं ते चेंज होतं आणि आपण त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतो, तेव्हा आपलं करिअर घडतं. तुझ्या बाबतीत काय झालं? तुला लहानपणापासून फिरण्याची आवड होती का? कसं होतं तुझं बालपण, आणि त्यावेळी तुला कोण व्हावंसं वाटत होतं मोठेपणी की बाबा मी मोठी झाल्यावर हे होणार आहे किंवा ह्यात करिअर करणार आहे, तर तुझं कसं होतं ते? मला बालपणापासूनच फिरायची आवड आहे, कारण आई वडिलांना फिरायची आवड होती. म्हणजे मी आईच्या पोटात होते तेव्हाच मम्मी तिरुपती वगैरे ती फिरून आली होती, आणि ज्योतिषांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मुलीच्या पायाला भिंगरी आहे. त्यावेळेस म्हणजे इतकं ते सिरियसली घेतलं नव्हतं, पण नंतर आवड म्हणजे मला डॉक्टर व्हायचं होतं, खास करून BMS. हे खूप आधीपासूनच ठरलेलं, कारण माझ्या आजोबांचे मित्र होते ते आयुर्वेदाचार्य होते आणि मला ते आवडायचं, ते असं तो वास आणि ते मस्त. तर नेचरशीच संलग्न असं काहीतरी मला करायचं होतं. तर आणि त्यानंतर मी खूप शोज बघायचे टीव्हीवरती, ट्रॅव्हल XP, डिस्कव्हरी आणि बरेचसे भटकंती आपलं मिलिंद गुणाजींचं. तर असे शोज बघायचे आणि वाटायचं की हा आपल्याला असा प्रवास करायला यायला पाहिजे, असं कुठेतरी चाटून गेलं होतं ते, पण प्रत्यक्षात उतरेल याची खात्री नव्हती. आणि मग कसं बालपण तुझं म्हणजे कसं होतं? म्हणजे लहान असताना शाळा कशी, म्हणजे एकंदरीत तू खोडकर होतीस, कशी होतीस? माझा खूप मिक्स आहे. म्हणजे माझ्या 5 मैत्रिणी होतो, त्यांचा एक ग्रुप होता, त्यांच्यामध्ये मी खूप दिलखुलास वावरायचे, पण त्यांच्या बाहेर गेलं की मी शांत मुलगी असायचे. तर शाळा माझी होती
कोल्हापूरचा जो भवानी मंडपाचा एरिया आहे तिथे MLG महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल म्हणून आहे. तर तिथे माझं शिक्षण झालं आणि ती प्रॉपर अशी काय म्हणायचं राजवाडा आहे आणि त्याच्या बाजूला घोड्याचा पागा होता. तर ती घोड्याचा पागा म्हणजे आमची शाळा ती तयार झाली. तर त्या वातावरणात मी वाढले, कोल्हापूरच्या पेठांमध्ये मी वाढले, फिरले आणि आमच्या घरापासून पंचगंगा नदीचा घाट हा अगदीच जवळ होता. तर आम्ही तिथे सतत फिरायला जायचो आणि तिथलं शांत वातावरण खूप आवडायचं. तर असं मस्त गेलं बालपण. हीच तुझी शांत वातावरण आवडायची जी आवड होती ना ती तुझी आता पण आहे. म्हणजे एकंदरीत तुझ्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये ती दिसते आम्हाला. मूळची तू कोल्हापूरची आहेस जसं आता म्हटलंस तसं, पण तुझे बरेच व्हिडिओ ना कोल्हापूरचे पण जरी असले तरी कोकणाचे जास्त आहेत. म्हणजे काहींना असं वाटतं की तू कोकणातलीच आहेस असं. बरं, तुला कोकण खूप आवडतं का? आणि कोकणचे व्हिडिओ करण्यामागे सुद्धा तुझा काही वेगळा थॉट होता की फक्त आवड होती? माझं बालपण, शिक्षण हे सगळं कोल्हापुरात गेलं, पण आमचे रूट्स आहेत ते संगमेश्वरचे आहेत. रत्नागिरीत संगमेश्वर आहेत आणि धामणी नावाचं गाव आहे. तर तिथे अजूनही आमचं घर आहे. तर गौरी गणपतीला आम्ही जायचो. माझे आजोबा कामासाठी, म्हणजे कुणीतरी एक मुलगा बाहेर जावा आणि एकानं सांभाळावा अशी त्यावेळेस होती स्थिती. तर माझे आजोबा वरती ती जबाबदारी आली आणि ते कोल्हापूरला शिफ्ट झाले. पण कुठेतरी ते नातं असतं ना की म्हणजे जोडलेली असते. तर तसं ते बोलावणं होतं आणि मग कोकण एक्सप्लोअर करायला मी सुरुवात केली. आणि सुरुवातीला मी माझ्याच गावाकडे गेले होते. तिथलाच शिमगा मी कव्हर केला. त्यानंतर कर्णेश्वराचं मंदिर, तिथलं सप्तेश्वराचं मंदिर, ही 2 मंदिरं त्यावेळेस मी एक्सप्लोअर केली आणि तिथून ती सुरुवात झाली. आणि कोल्हापूरचे सुद्धा बरेच व्हिडिओ झाले. आणि कोकणच्या संस्कृतीविषयी कुतूहल आहे मला बरंच, इथल्या निसर्गाविषयी आणि सगळ्याच वातावरणाविषयी, इथल्या भूगोलाविषयी. तर ते कुतूहल मला व्हिडिओ करायला प्रेरित करतं, तिथेपर्यंत घेऊन जातं तुला. आता मी थोडा जरा वेगळ्या विषयाकडे वळेन की एकंदरीत तू कशी तिथे गेलीस किंवा हे तुझे व्हिडिओ किंवा युट्यूबवर कसं सुरू झालं हे आपल्याला कळलं. पण हे युट्यूब सुद्धा किंवा सोशल मीडिया सुद्धा हे वाटतं तितकं सोपं नाहीये खरं तर. त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे वेगवेगळे पैलू आहेत त्याला, की कसं तिथे प्रेझेंट व्हावं, ते कसं पुढे जाईल बाबतीतले. आजकाल बघतोय आपण तर अनेक नवीन ब्लॉगर्स येत आहेत. खूप काही म्हणजे प्रत्येक जण जो तो आजकाल कॅमेरा काढतोय, उभा राहतोय, मी बोलतोय, माझं ऐका, पण ते पोहोचत नाहीये. अशा ज्यांच्या मनात ही जी शंका असते की कसं हे मी करावं किंवा मला सुद्धा असा रीच कसा येईल, तर त्या नवख्या ट्रॅव्हल ब्लॉगरसाठी तू काय टिप्स देशील? तर कुठलाही म्हणजे युट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल ज्यावरती आपण आता व्हिडिओज पब्लिश करतो, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. इतकं हे रिव्होल्युशनरी आहे ना ही गोष्ट की आपल्याला आपल्या आवडीचं काम करता येतंय, हीच खूप मोठी गोष्ट झाली आहे. नाहीतर आधी असं होतं की मला आता एक व्हिडिओ करायचा आहे तर कुठल्या तरी वाहिनीचं ऑफिस काढा आणि मग त्यांच्यासमोर पिच करा. पण आता हे इतकं सोपं झालंय. तर ती एक संधी आहे आपल्याला की आपल्या आवडीचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची. तर आपली आवड आधी जोपासायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्टाईल असते, आपली स्टाईल हळूहळू डेव्हलप केली पाहिजे. आणि आता कसं झालंय की ओके ट्रेंड सुरू आहेत, हा ट्रेंड सुरू आहे तर मी याच ट्रेंडचं करणार. तर तसं नसलं पाहिजे. कारण समजा आता टेकचा ट्रेंड सुरू आहे तर मी टेक्नॉलॉजीचे व्हिडिओज केले, पण कालांतरानं माझा रस निघून जाणार त्यातला, कारण मला इंटरेस्टच नाहीये त्यामध्ये. तर ते कुठेतरी ठप्प पडणार चॅनल. त्यामुळं आपल्या आवडीचं जे आहे तो त्याचा शोध घेऊन थोडंसं व्हिडिओज कसे करायचे याविषयीचा अभ्यास करून या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे, जेणेकरून आपली जर्नी खूप सोपी होईल आणि दीर्घकाळापर्यंत राहील. आता तू तर युट्यूबरच आहेस, कारण तुझे युट्यूबवरचे जे ब्लॉग्स असतात ते खूप छान रंजक असतात आणि एडिटिंग पासून सगळी कौशल्य त्याच्यामध्ये खूप छान असतात. नव्याने जे युट्यूबर आहेत त्यांना समजा आता मला युट्यूबर म्हणूनच करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी कुठच्या सांगशील, अगदी साध्या सोप्या आणि सुटसुट? पहिली गोष्ट ही आहे की कन्सिस्टन्सी. क्वालिटी आणि कन्सिस्टन्सीचा संगम युट्यूबमध्ये लागतो. कन्सिस्टन्सी म्हणजे काय की दर दिवसाला एक ब्लॉग टाकायचा का, तर तसं नाही, तुम्ही महिन्याला 1 टाका, पण टाका. ही कन्सिस्टन्सी त्याला लागते. तर अशी ही गोष्ट आहे. मीही अजून चाचपडतीये कन्सिस्टन्सी विषयी, पण क्वालिटीवरती फोकस असल्यामुळे ते
चालू राहते. तर कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी यांचा संगम ठेवला पाहिजे. प्रयत्न करा की कन्सिस्टन्सी जपता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हटलं तेच की ट्रेंडच्या मागे धावण्यापेक्षा आपलं म्हणणं व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवण्याकडे तुमचा कल असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांसोबतचं जे नातं तयार होतं ते छान ठेवता आलं पाहिजे. कारण असं आहे की आपल्याला फक्त नंबर दिसतो की 1,00,000 100K व्ह्यूज, पण 1,00,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला असतो. त्यातले 25,000 लोकांनी आपल्या व्हिडिओवरती वेळ काढून प्रतिक्रिया नोंदवलेली असते. तर तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं लोकांना रिप्लाय दिला पाहिजे. म्हणजे मी कसं करते की सकाळी उठले की आपलं नेहमीचं काम आवरलं की 1 तासभर काढून इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, सगळ्या कमेंट्स वाचते आणि स्वतःहून कमेंट्सना रिप्लाय करते. त्यामुळे एक रिलेशन छान लोकांसोबत तयार होतं. बरं, तुझी स्टाईल वेगळी आहे, थोडी अगदी साधी आहे. आणि एक ते जे सुरुवातीला येतं की हॅलो मी मुक्ता, म्हणजे त्या आवाजातला सुद्धा जो एक गोडवा आहे तो तुझ्यामध्ये आहे. तुझी भाषा पण उत्तम आहे, म्हणजे साधी मराठी समजेल अशी आणि ती लोकांना आपलीशी करेल अशी तुझी भाषा आहे. बरं, हे जे सगळं तुझ्यामधली जी क्वालिटीज आहेत, तर यासाठी तू कुठच्या गोष्टींना श्रेय देशील? एकंदरीत तुझं जे बालपणीचं शिक्षण झालं त्याला देशील की कसं तू स्वतःला डेव्हलप करत गेलीस त्याला देशील? दोन्हीलाही मी देईन. कारण बालपणात कसं माझ्या आईने माझ्यासमोर सुट्टीमध्ये पुस्तकांचा गठ्ठा चढवून ठेवला होता. तर त्यातल्या त्या रंजक गोष्टी मी खूप वाचायचे आणि त्यामुळे भाषा कुठेतरी ती छान तयार होत गेली माझी. आणि दुसरा फायदा मला झाला तो नाटकाचा. तर त्यामध्ये आपण बोलावं कसं, प्रेझेंट कसं व्हावं याचं एक नाटक करता करता ते शिक्षण होतच गेलं आपसूकपणे. तर या 2 गोष्टींचा फायदा मला युट्यूब साठी होतोय. बरोबर. बरं, आता तू ट्रॅव्हल करतेस, एकतर ट्रॅव्हल तू अशा ठिकाणी करतेस की ती सगळीच ठिकाणं म्हणजे अशी नसतात की खूप तिथे व्यवस्थित सुरक्षित आहेत, किंवा काही तू जंगलामध्ये जातेस, तू अगदी वेगवेगळे पाण्याचे छान झऱ्यापासून तू ते शोधलेलेस आणि तिथे जातेस. मग यात महत्वाचा मुद्दा येतो तो सुरक्षिततेचा. बरोबर. म्हणजे आपण फिरताना सुद्धा आपली सेफ्टी ही खूप महत्वाची असते. तू काय काय काळजी घेतेस? तू जसं म्हटलीस की जंगल असेल किंवा पाणवठे असतील तिथं मी जाते, तर जनरली काय करते की अशी रिसॉर्ट निवडते जी मला घेऊन जातील त्या ठिकाणी. आता नेचर रिसॉर्ट असतात त्यांच्याकडे तो निसर्गाचा आणि याचा अभ्यास असणारे नॅचरलिस्ट असतात. त्यांनाही कुठल्या झाडांना स्पर्श करावा करू नये याची माहिती असते. ते पूर्णपणे काळजी घेत असतात आपली. त्यामुळे सुरुवातीपासूनच हा हेतू होता की ओके मी जातीये तर मधी एक माणूस असला पाहिजे जो माझ्या प्रेक्षकांनाही तो एक्सपिरियन्स व्यवस्थित देऊ शकेल, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी तो घेऊ शकेल. तर अशा पद्धतीने मी सुरक्षिततेचा मुद्दा हँडल करते प्रवासामध्ये. आणि सोलो ट्रॅव्हल करत असेल तर म्हणजे नंबर जो आहे आपला ज्या ठिकाणी आपण राहणार आहोत होमस्टेला वगैरे तिथला नंबर मी घरी शेअर करून ठेवते. शक्य असेल थोडीशी भीती वाटली तर लाईव्ह लोकेशन शेअर करून ठेवते आणि गटचं ऐकते की कितीही छान असेल आणि तिथे मला चांगली फिलिंग नाही आली तर जाऊ दे, नाही जात मी त्या ठिकाणी, तर ती काळजी घेते. बरं, आता मला मगाशी तू म्हटलीस तशी तुझा जो पहिला ब्लॉग आला त्यावेळी तू सांगितलंस की तो असा अचानकच आला, म्हणजे केला, शूट झालं आणि हे केलं. आणि आता तू जे शूट करतेस त्याच्यात बराच फरक तुलाही जाणवत असेल. काय फरक जाणवतो आणि कसा तो अनुभव तू शेअर, म्हणजे वाटतं काय त्याबद्दल की अरे मी कुठे होते आणि मी कुठे आले, असं काही वाटतं का? हो, अगदीच. कारण पूर्णपणे ती रोलर कोस्टर राईड झाली आहे. तर ज्यावेळेस सुरुवात केला तर तो माझ्या कोकणातला गावाचाच होता. त्यावेळेस मला ब्लॉगिंग विषयी शून्य नॉलेज होतं. आम्ही डॉक्युमेंटरी स्टाईल मध्ये केलं होतं तो शिमगा शूट. आणि त्यानंतर मग खूप गॅप पडला 1 महिन्याचा. मग रोहित म्हटला की असं चालत नाही युट्यूबला, आपल्याला टाकत राहायला पाहिजे. मग फूड ब्लॉग करायचा मी प्रयत्न केला, पण तेही कॅमेरा फेसिंग आणि हे सगळं त्यातून मला ते शिकत गेले. आणि त्यानंतर मग मी म्हटलं की ओके माझ्या शहराची मी गोष्ट आता लोकांपुढे मांडणार आहे. आणि मग त्यातून कोल्हापूर दर्शन नावाची सिरीज सुरू केली. आणि मग अभ्यास कसा करायचा असतो, मांडायचं कसं असतं हे हळूहळू रिफाईन होत गेलं. आणि त्यानंतर कोविड आला, त्यामध्ये पुन्हा
ठप्प पडलं होतं सगळं. मग पुन्हा चॅनेल चालू केलं, ते कोकणाच्याच व्लॉग्सनी मी सुरुवात केली होती त्याची. लॉकडाऊन मध्ये कसं की चॅनेल ठप्पच पडलं होतं, कारण ट्रॅव्हलवरती त्याचा खूप इम्पॅक्ट झाला होता. त्यामुळे सगळ्यात शेवट सुरू होणारी गोष्ट ही प्रवास होती त्यावेळेस. तर मग घरी बसून काही व्हिडिओज केले आणि मग पुन्हा कोकणच्या ब्लॉग्सनी मी सुरुवात कमबॅक केला म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर मग नेक्स्ट स्टॉप झालं युट्यूबचा. तर त्यामध्ये मला ऍक्च्युली कळालं की युट्यूब काम कसं करतं, थंबनेल्स कसे असतात, इंटरनल काही गोष्टी असतात युट्यूबच्या, की RPM कसा चेक करायचा, क्लिक थ्रू रेट काय असतो, हे सगळं हळूहळू मला डायरेक्ट गुगल कडूनच ते आम्हाला ट्रेनिंग होतं, त्यामुळे ते असं समजत गेलं. आणि त्यानंतर मग ग्रीप घेतली चॅनेल. व्हेरी गुड. आतापर्यंतचा तुझा लक्षात राहिलेला प्रवास असेल ना, काही आठवणी असतील की बाबा ह्या प्रवासाच्या, तर त्या पण आम्हाला सांग ना, मला आवडेल ऐकायला. ज्यावेळेस मी रिसर्च म्हणजे शोधून जाते ना ठिकाणं, त्याविषयी माहिती घेऊन जाते ना, रिसर्च हा खूप मोठा शब्द होतोय, सॉरी त्याबद्दल, पण मी माहिती घेऊन जाते त्या ठिकाणाची. तर त्यामुळे प्रत्येक ठिकाण असं मला असं वेलकमिंग वाटतं खूप, आणि खूप खुल्या नजरेनं मी त्याच्याकडे बघायला लागते, आणि मग ते आपलंच होतं आणि ते अनुभव येतात ते खूपच समृद्ध करणारे असतात. मी 2 वर्षांपूर्वी देवगडला गेले होते आणि आम्ही ठरवलं की ऑफबीट देवगड करूया. तर मला मॅपवरती एक रूट दिसला, जो खाडीचा जे पात्र आहे नदीच्या कडेनं असा तो जात होता रस्ता. मी म्हटलं की हा रूट आपण एक्सप्लोअर करूया. झाला व्हिडिओ, झाला नाही झाला तर आपल्याला एक्सपिरियन्स मिळेल, या हिशोबाने मी ते केलं होतं. तर वाटेत आम्हाला खूप सुंदर खाडीपात्र दिसलं, तिथली ती जेट्टी आम्हाला दिसली, आणि अचानक पाऊस सुरू झाला होता आणि अचानक तो गेला होता. तर पाण्यावरती जो म्हणजे उजेड आणि प्रकाशाचा अंधाराचा तो जो खेळ होता ना, तो असा छान आम्हाला तिथे थांबून बघता आला. आणि ती जर्नीच खूप सुंदर झाली, आणि तिथली आतली गावं, तिथली लोक आम्हाला भेटली, आणि तो अर्धा 1 तासाचा तो रूट होता, पण तो इतका सुंदर होता. पुरातन मंदिर दिसलं, धबधबे दिसले, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. तर ती एक माझी अविस्मरणीय छोटंसं ठिकाण आहे. कुठे मला लांब जावं लागलं नाही त्यासाठी, पण त्याचा इम्पॅक्ट खूप झाला. हिडन स्पॉट एकदम तुला बघता आला तू. बरं मला सांग, आता हा व्हिडिओ बघतायत किंवा एक जनरली पालकांच्या मनात असतं की ट्रॅव्हलिंग हे काही करिअर होऊ शकेल का? आता थोडं थोडं त्याला चालना मिळते, कारण अनेक आपण बघतोय ट्रॅव्हल एजन्सीज आल्या आहेत, किंवा हे आता युट्यूब आला आहे, किंवा लिखाण आलंय, किंवा काही म्हणजे संधी आता उपलब्ध होत आहेत. पण अजूनही त्या बाबतीत थोडीशी कुठेतरी आपल्याला एक गैरसमज असतात, किंवा काहीतरी डोक्यात असतं की अरे हे सतत फिरणं, किती फिरणार आणि काय. तर ट्रॅव्हलिंग हे पूर्ण वेळ करिअर होऊ शकतं का? हो, होऊ शकतं. कारण खऱ्या अर्थाने ज्ञान देणारं क्षेत्र आहे असं मी म्हणेन ट्रॅव्हलिंग म्हणजे. कारण आपल्याला पुस्तकात नाही भेटत इतकी संस्कृती, पण तुला वाटेत फिरताना चिक्कार माणसं भेटतात, आणि ती संस्कृती इतकी आपल्याला हे करते ना आपलीशी, तर त्यामध्ये खरंच ट्रॅव्हलिंग करताना तो एक्सपिरियन्स आपल्याला समृद्धच करत असतो. काय झालंय की आता वेगळ्या पद्धतीने लोक ट्रॅव्हलिंगकडे बघतायत, ही म्हणजे ऑफबीट ट्रॅव्हल करणं, कल्चरल ट्रॅव्हल करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. तर आपण नव्यानं काय देऊ शकतो लोकांना या क्षेत्रामध्ये, याचा विचार केला तर त्याचा एक उत्तम बिझनेस मॉडेल तयार होऊ शकतं. आता गोव्यामध्ये काय झालं होतं की गोव्याचं म्हटलं की आपल्याला फक्त समुद्रकिनारा आणि बियर्स एवढंच दिसायचं, पण गोव्यामध्ये खूप छान छान कंपनीज सुरू झाल्यात, ज्या ऑफबीट गोवा म्हणजे गोव्याची खरी संस्कृती आपल्यासमोर उलगडवून दाखवतात. तर अशा काही अनवट वाटा निवडल्या आपण, तर निश्चित त्यामध्ये एक जास्त सस्टेनेबल करिअर आपण करू शकतो. आता तू ब्रँड कोलॅबरेशन करतेस, म्हणजे आपण बघतो की जसं तू ठिकाणं निवडतेस तसे काही ब्रँड सुद्धा तुला निवडतात, की आमचं हे एक स्टे आहे किंवा तू ये असं वगैरे. तर हे जे ब्रँड कोलॅबरेशन करतेस, यात तू काय काय गोष्टी तुझ्या महत्वाच्या असतात आणि तुझी पद्धत काय आहे? कारण प्रत्येकाचे एक वेगळी स्ट्रॅटेजी असते त्या मॅचची, आणि तसं ते इम्प्रूव्ह होत असतं. पण मग तू जनरली होमस्टे वगैरे ह्या गोष्टी करतेस किंवा ट्रॅव्हलिंग, तर त्यामागे तुझी कशी एक प्रोसेस असते, जेणेकरून हा व्हिडिओ बघतायत त्यांना अजूनही ज्यांना वाटते की मुक्ता आपल्याकडे यावी त्यांनाही ते कळेल अशा आहे. तर माझा प्रयत्न हा असतो की होमस्टेज किंवा
जे वेगळ्या पद्धतीने काम करतात त्यांना पुढे आणणं, तर तो एक असतो. आणि अजून एक ऑडियन्सचा मुद्दा डोक्यात असतो की ओके, मी आता ठिकाण सुचवतीये तर ते बरोबर आहे ना, माझ्या प्रेक्षकांना तिथे जाऊन त्रास होणार आहे का, तर असा विचार करूनच मी ते ठिकाण किंवा जो होमस्टे किंवा रिसॉर्ट आहे ते निवडते. आणि सेम स्ट्रॅटेजी ब्रँड्सच्या बाबतीत की मी हे प्रॉडक्ट माझ्या आईला वापरायला देऊ शकते का, हा प्रश्न पहिल्यांदा मी विचारते आणि मग ते प्रोडक्ट निवडलं जातं. खरंय. आता तुझी टीम ह्या बाबतीत तू युट्यूबवरती यापूर्वी सांगितलंयस, पण अजूनही एक प्रश्न असतो की हे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं, पोस्ट करणं वगैरे सगळ्या गोष्टी, मग लोकांचं एक असतं की अरे केवढी टीम असेल, किंवा आपण जर करायचं झालं तर आपल्याला केवढी टीम लागेल. तर तुझी टीम आहे का? आणि दुसरी गोष्ट, टीमवर्क खूप महत्वाचं असतं, तर त्याबद्दल तू काय सांगशील? येस, तर माझी टीम ही 2 जणांचीच आहे, मी आणि रोहित. तर रोहित शूट करतो आणि दोघं मिळून आम्ही एडिटिंगचा भार सांभाळतो. तर आमच्या दोघांचीच टीम आहे, पण आमच्या दोघांमध्ये खूप वर्ष एकत्र काम केल्यामुळे एक समविचार निर्माण झालाय. तर त्याचा फायदा आम्हाला थ्रू आउट ब्लॉगमध्ये होतो. मला एक्स्ट्रा काही सांगावं लागत नाही किंवा त्याला ओढून ताणून गोष्टी आणाव्या लागत नाहीत माझ्याकडून, तर ती सहज एक छान प्रोसेस होते. टीम एक्सपांड करायचा विचार आहेच पुढे, कारण थोडासा व्याप वाढत जातो, तर आपण एक टीम एक्सपांड करायचा सुद्धा विचार आहे. पण टीम एक्सपांड करतानाही मी खुलं असलं पाहिजे आणि समोरून येणारी व्यक्ती ही तितकीच ओपन अप असली पाहिजे. त्याचे सजेशन्स मी ऐकले पाहिजेत. माझा जो विचार आहे, चॅनेलचा जो गाभा आहे, तो त्या व्यक्तीला नीट समजला पाहिजे. तर ते टीमवर्क खूप छान होतं आणि त्यासाठी नाटकाचा मला खूप फायदा होतो, कारण तिथे एवढ्या जणांची टीम असते, ती कशी हँडल करायची असते, आपलं नेपथ्य, प्रकाश, हे कसं व्यवस्थित ठेवायचे आपल्या वस्तू, ते अगदी प्रयोग संपल्यानंतरही व्यवस्थित घडी करून पडदे कसे घरी आणायचे, हे इथपर्यंत तिथून ते शिक्षण झालंय. तर टीमवर्क असलं तरच प्रयोग वाचतो आणि सेम म्हणजे सगळीकडेच तो अप्लाय होतो ती गोष्ट. बरं, असं कधी झालंय का की मी एखाद्या ठिकाणी गेले आणि माझा भ्रमनिरास झालाय, की मी बघितली माहिती, सर्च पण केलंय, पण आता मी येऊन जर बघतीये तर नाहीये काही तिथे, किंवा इतकं काही इंटरेस्टिंग नाहीये, कशी समजवते स्वतःला? मी शांत होते. पहिली गोष्ट म्हणजे मी तो डायजेस्ट करते विचार की ओके, असं नाहीये आपण जसा विचार केलेला. तर मी बरीच ठिकाणं अशी आहेत की जिथे मी गेले आणि तिथला व्हिडिओ केलाच नाहीये, तर मी तिथेच प्लॅन बी बदलते. मी दुसरं तिथून जवळ असलेलं ठिकाण पटकन शोधते आणि तिथे मी जाणं प्रेफर करते. सो प्रवास तेच तर शिकवतो की त्या सिच्युएशन मध्ये तो प्रॉब्लेम आपण कसा सोडवायचा आहे. तुला अनेक जण फॉलो करतात की वा, आता हॅलो मी मुक्ता आहे, किंवा ती आता नवीन काहीतरी आपल्याला नवीन ठिकाणी घेऊन जाणार. तू कोणाला फॉलो करतेस आणि तुला काय आवडतं? प्रवासाचे व्हिडिओज खूप बघते, सेल्फ हेल्पचे बघते आणि मला संगीत ऐकायला खूप आवडतं. तर मी कनिष्क गुप्ता म्हणून आहे, युट्यूबर आहे, त्याला मी फॉलो करते. तर तो सुद्धा असेच ऑफबीट भटकंतीचे व्हिडिओज शेअर करतो, पण भारतभरातले त्याचे व्हिडिओज आहेत. म्हणजे अगदी हिमाचल पासून ते सिक्कीमचा त्यानं लेटेस्ट सिल्क रूट एक्सप्लोअर केला होता आणि तोही खूप छान माहिती त्या प्रत्येक ठिकाणाची देतो, तर त्याला फॉलो करते. आणि सध्या आपल्याला सगळ्यांना ऋषभ शर्मा माहितीच आहे, तर त्याचं सतार आणि हे मी कायम म्हणजे दररोज ऐकते असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याची ही तीच फिलॉसॉफी मला खूप आवडते. तो म्हटला की मी फास्ट सितारिस्ट म्हणून प्रसिद्ध नाही व्हायचंय, मला स्लो सितारिस्ट, तो लोकांच्या जीवनावरती प्रभाव पडेल, त्या प्रत्येक नोट्स कान देऊन ऐकतील असा सितारिस्ट व्हायचंय. तर मी त्याला फॉलो करते. तर हे झोन अगदी जवळचे आहेत, म्हणजे त्या फीडमध्ये असतातच सतत. आणि तुला फिरण्या व्यतिरिक्त काय आवडतं मग अजून? मला फिरण्या व्यतिरिक्त मला कुकिंग करायला खूप आवडतं. वेगवेगळे म्हणजे मी ज्या प्रवासात शिकून येते पदार्थ, तिथली रेसिपीज ऐकते आणि मग तेच पदार्थ मी घरी करण्याचा प्रयत्न करते. स्वयंपाक आवडतो करायला आणि सोबतच मला संगीत ऐकायला आवडतं, मला नृत्य आवडतं आणि नाटकामधली प्रकाश योजना अतिशय माझ्या जवळची आहे, तर
ती करायला आवडते. तर यामध्ये मी रमून जाते. आणि वाचन, तेच मी तुला पुढे आता विचारणार होते, कारण वाचन आणि प्रवास यांची खरं म्हटलं तर मैत्री आहे. जे त्यांच्याशी मैत्री करतात ना, त्यांचा प्रवास अजून रंजक होतो खूपच. कारण एकतर प्रवासात आपल्याला वाचनासाठी वेळ मिळतो आणि ती एक जर्नी असते ना, ती मेमोरेबल होते. तुला काय वाचायला आवडतं आणि तू प्रवासात वाचतेस का तितक्याच आवडीने? हो, मी कधी मार्च मध्ये निवतीला गेले होते. तर निवतीचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे आणि मी बाबा बोरकरांचं समुद्रकाठची रात्र नावाचं पुस्तक वाचलं होतं. आणि जवळ खूप मोठं तसं बऱ्यापैकी जास्त पानं आहेत त्याची, पण मी ते पुस्तक एका दिवसात त्या किनाऱ्यावरती, बाजूला होमस्टे होता, तर तिथल्या त्या बाकड्यावरती बसून ते पुस्तक सगळं संपवलं होतं आणि प्रचंड त्याचा इम्पॅक्ट झाला होता. आणि बोरकरांचं लेखन कसं आहे की तृप्तता आहे त्यामध्ये, एक प्रकारची तृप्तता त्यांच्यातही होती आणि तीच आपल्यापर्यंत ही पोचते. तर खूप त्याचा इम्पॅक्ट अजूनही आहे माझ्यावरती. आणि ते दिसतंय की तू वाचतेस हे तुझ्या एकंदरीतच सगळ्या बोलण्यातून, आणि त्याचा जो एक प्रभाव असतो ना वाचनाचा, तो तुझ्यामध्ये दिसतोय. आता मी तुला एक असा प्रश्न विचारेन जाता जाता की आजकाल ना अनेक मुलांना ना ट्रॅव्हलिंग मध्ये करिअर करायचं असतं, पण पालकांना त्या बाबतीत जसं मगाशी म्हटलं तरी साशंकता असते. पालकांना तू काय सांगशील? जसं मुलांबाबतीत मगाशी तू सांगितलंस की करिअर होऊ शकतं, पण हा दिलासा तू पालकांना कसा देशील? बापरे, ही फारच अवघड प्रश्न आहे. म्हणजे आमच्या बाबतीतही तसंच झालं होतं की साशंकता होती या क्षेत्राविषयी, पण हळूहळू जसं आम्ही करत गेलो तशी ती शंका त्यांच्यातून दूर झाली. आणि आता खरंच आपण आता अशा एजमध्ये आहोत जिथे वेगवेगळ्या स्टार्टअप्स आणि यातून आपल्याला गोष्टी नव्याने एक्सप्लोर करता येत आहेत. तर कसं असतं की मुलांना ज्यात आवड असते त्यामध्ये तो मोठा झाला तर ती आनंददायी असते प्रोसेस. म्हणजे त्याला खरंच 9 ते 5 जॉब करायचा आहे का बिझनेस करायचा आहे की त्याची आवड त्याला जोपासायची आहे, हा निर्णय त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि एक काळजी असते पालकांना आपल्या प्रती, पण तसा त्याचा एक मेळ बसला पाहिजे की बंधन नको वाटायला, पण एक मोकळीत ही तेवढीच दिली पाहिजे. कारण मुलं धडपडणारच शेवटी, कितीही पडणार, पण एक बॅकअप असला ना की त्यांच्याकडे त्यांना विश्वास असतो मुलांना की ओके, काही झालं तरी माझ्या पाठी माझं घर आहे. तर त्याचा मेळ थोडासा साधण्याचा पालकांनी प्रयत्न करावा. बरं, आता तू श्री कांचन हॉटेल अँड रिसॉर्ट हे अजून एक आमचं हे जे प्रोजेक्ट आहे तिथे तू आज आली आहेस. कालपासून आपण भेटतोय, गप्पा मारतोय. तुला वयम मासिक सुद्धा आपलं माहिती आहे, म्हणजे आपल्या यापूर्वी गप्पा झालेल्या त्यातून. कसं वाटतंय तुला आणि कसा अनुभव वाटतोय तुझा एकंदरीत इथला? तर इथलं जे लोकेशन आहे ना तेच खूप अफलातून आहे. येतानाच आम्ही दाभोळच्या धोपवेच्या इथून जेटीने दाभोळपर्यंत प्रवास केला आणि नंतर आम्ही त्या वाटेनं पुढे आलो. तर ते एक उत्तम ठिकाण आहे जिथून आपल्याला गुहागरही जवळ आहे आणि दापोली सुद्धा जवळ आहे. तर इथे थांबून ती दोन्ही ठिकाणं आपल्याला अगदी मस्त पिंजून काढता येतील. तर खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आणि राहायची आणि सगळीच सोय खूप छान आहे आणि माणसंही खूप चांगली आहेत. आता जाता जाता तुझ्या स्टाईलमध्ये तू आम्हाला जसं सुरुवात करतेस आणि सांगतेस की कुठे आलीयस, तर ते एक झलक होऊन जाऊ दे. ओके. हॅलो, मी मुक्ता आणि मी आता आली आहे दाभोळ मधील श्री कांचन हॉटेल अँड रिसॉर्ट्स मध्ये. अरे वा, अरे खूप छान वाटलं. खरं तर आपण कालपासून आहोत आणि तुझा साधेपणा खूप भावतोय आम्हाला सगळ्यांनाच आणि ते तुझ्या बोलण्यातूनही आता दिसतंय. एक मोकळेपणाने तू आमच्याशी गप्पा मारल्यास, तुझे जे अनुभव आहेत ते तू शेअर केलेस. म्हणजे असं नाही की मी माझी स्ट्रॅटेजी किंवा माझी करण्याची पद्धत काय सांगू असा प्रश्नही तुझ्या मनात आला नाही. इतक्या तू मोकळेपणाने आमच्याशी अनेक गोष्टी शेअर केल्यास. खरंच खूप छान वाटलं. जसं मी सुरुवातीला म्हटलं की तू निसर्ग सखी आहेस. निसर्ग सखा आपल्याला माहितीये शब्द, पण निसर्ग सखी पण आहेस आणि तू खूप छान फिरतेस. जी डोळस भटकंती आम्हाला करवतेस त्या पुढच्या भटकंतीसाठी तुला आमच्याकडून खूप शुभेच्छा. आणि तुझा हा जो प्रवास आहे, जो सुरू आहे, तो असाच अखंड अविरत चालू राहू दे आणि खूप छान होऊ दे. आम्हाला नवीन नवीन ठिकाणं तुझ्याकडून बघायला अजून मिळू देत. थँक्यू सो मच. तू आमच्याशी गप्पा मारल्यास आम्हाला खूप छान वाटलं. मलाही खूप छान वाटलं आणि वयमवरती येणं खरंच माझी भाग्याची गोष्ट आहे. थँक्यू. तर खरंच खूप छान वाटलं. त्यासाठी मनापासून आभार. हो, थँक्यू वन्स अगेन.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि युट्यूबचं अजून आमच्या सबस्क्राईब केलं नसेल आमच्या युट्यूबला तर सबस्क्राईब करा. आणि हे वयम मासिक आहे, याचे तुम्ही अजून सभासद झाला नसाल तर याचे सुद्धा नक्की सभासद व्हा. थँक्यू सो मच.